नमस्कार. मी सोमनाथ सरोदे, आळंदी येथून. आपण महाराजांना जालना या ठिकाणी रिच्युअलचं शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस दिला होता त्यांच्या आईंसाठी. तर मग त्यांच्या तोंडून ऐकून आलेला रिझल्ट. नमस्कार महाराज. आईंचं वय किती साधारणतः? आईचं वय आहे 65 पर्यंत. 65 वय. शुगरचा त्रास कधीपासून होता? शुगरचा त्रास हा गेली जवळपास 12 ते 15 वर्षापासून शुगरचा त्रास आहे. बरं. इन्सुलिनचा डोस किती होता? इन्सुलिनचा डोस हा आता सध्याच्या काळामध्ये जवळपास 28 ते 30 पर्यंत गेला होता. इन्सुलिनचा डोस 28 ते 30 असा होता. तर आपलं रिच्युअलचं शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस दिल्याच्या नंतर आताची परिस्थिती काय? आताची परिस्थिती अशी आहे की 6 महिन्याचा हा कम्प्लीट कोर्स आपण 2 वेळा पूर्ण केला आणि 2 वेळा पूर्ण केल्यानंतर 3-3 महिन्याचा कोर्स पूर्ण करून आज रोजी अनुभव असा आहे की इन्सुलिन पूर्ण बंद आहे आणि शुगर सुद्धा चांगल्या प्रकारे कव्हर आहे. त्यामध्ये आपलं असणारे औषधं आणि शिवाय गोळी या पद्धतीनं व्यवस्थित प्रकारे 140 आणि जेवण झाल्यानंतर 200 पर्यंत आहे. सुरुवातीचा डोस इन्सुलिनचा 28 होता. हो. आता इन्सुलिन चालू नाही, इन्सुलिन पूर्ण बंद. इन्सुलिन पूर्ण बंद हो. केलं. 12 वर्षाची जी शुगर होती तिचं पूर्ण इन्सुलिन बंद झालंय. इन्सुलिन बंद. आणि जेवणा आधीची शुगर किती असते आता? जेवणा अगोदरची शुगर 140 पर्यंत. 140 150. जेवणानंतर? जेवणानंतर 200. बरं, ठीक आहे. तुम्ही आता इथून पुढच्या कस्टमरला, तुमच्या ग्राहकांना काय मेसेज असेल आपल्या मार्फत? ग्राहकाला मेसेज हाच राहील की आपल्या या असणाऱ्या ॲलोपॅथीच्या मागं पळण्यापेक्षा यांनी जे औषधं जे सजेस्ट केलेले आहे तर याचं वेळोवेळी आपल्या आहाराचं पालन करून आणि औषधं घेऊन ही चांगल्या प्रकारे शुगर नियंत्रित करा. याचा फायदा फार छान आहे. तुम्ही वेळोवेळी याचा अनुभव घेतल्यानंतर पुढेही तुमच्या असं लक्षात येईल की याच्यातून शारीरिक असणाऱ्या इतर आजारांना सुद्धा याच्यातून खूप फायदा होतोय. त्यामुळे निश्चितच प्रत्येकाने संजीवनी ज्यूस असेल, शुगर लोशन असेल याचा वापर करून प्रत्येकाने शुगरच्या पेशंटने तरी निरोगी होण्याकडे वाटचाल करा. त्यांचा त्रास काय काय थांबला? तर त्रास सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुगरच्या माणसाचं सगळ्याच एक ओरड असते की आम्हाला पोटात तोडल्यासारखं होतं. तर या औषधं घेतल्यानंतर त्याच्यात असा बदल झाला की शुगरने पोटात तोडणं किंवा सारखं भूक लागल्यानंतर व्यथित होणं हा प्रकार कमी झाला. चांगल्या प्रकारे रिझल्ट आलाय. 15 वर्षापूर्वी जे इन्सुलिन घेते ते पूर्ण तुम्ही बंद केलंय आणि शुगर कॉन्स्टंटली. हो. धन्यवाद. रामकृष्ण.